तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या समोर दिसत आहे ते पोलीस भरतीचं परिपत्रक आहे. ते कशाचं आहे तर मित्रांनो, मुंबई पोलीस शिपाई चालक भरती 2022-23 त्यानुसार मुंबई पोलीस शिपाई चालक 2022-23 नुसार मुंबई पद भरतीसाठी अंतिम निवड यादी आणि वेटिंग लिस्ट ही कधी उघडणार याच्या संदर्भात पूर्णपणे याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. हा जो नवीन जी आर आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती बघा. त्यानंतर बघा, मुंबई पोलीस शिपाई चालक पदासाठी अंतिम निवड यादी युक्तियुक्त प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर अंतिम निवड यादी समाविष्ट असलेल्या उमेदवारांपैकी खालील नमूद उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दिनांक 21/7/2026 रोजी सकाळी 10 वाजता भरती कक्ष सशस्त्र पोलीस नायगाव व दादर मुंबई येथे घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो, 21 तारखेला म्हणजेच 21 तारखेला आपण बघणार आहोत की कशा प्रकारे कागदपत्र पडताळणी होणार आहे. तर त्यानंतर बघायचंय तर हे परिपत्रक कधी आलेलं आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी पुढील प्रमाणे कागदपत्राच्या मूळ प्रतीसह एक छायाचित्र प्रती प्रसिद्ध पत्रकासोबत जोडलेल्या साक्षांकन नमुना भरून आणि त्यांची एक मूळ प्रत व छायांकित प्रती कागदपत्र पडताळणी दिवशी सोबत घेऊन याव्यात. उमेदवारांनी ज्या दिवशी कागदपत्र पडताळणीसाठी बोलण्यात येईल त्या दिवशी उपस्थित राहणे आवश्यक राहील, अन्यथा संबंधित गैरहजर समजून भरती प्रक्रियेला पुढील टप्प्यामधून बाद करण्यात येईल. मित्रांनो, लक्षात घ्या, हे आता तुम्हाला माहिती दिली आहे. जर तुम्ही कागदपत्र पडताळणी जर गेला असेल तर तुमच्याकडे प्रत्येक ह्याची झेरॉक्स पाहिजे. म्हणजे प्रत्येक तुम्ही डॉक्युमेंटची एक एक मूळ कागदपत्र जेव्हा तुम्ही भरती प्रक्रियेवेळी सादर केलं होतं त्या भरती प्रक्रियेत असताना त्याची प्रत्येक वेळेची एक एक झेरॉक्स तुमच्याकडे पाहिजे, जेणेकरून तुम्ही तिथं भरती प्रक्रियेमध्ये पात्र होऊ शकाल. अन्यथा जर तुम्ही गैरहजर राहिला किंवा कागदपत्र पडताना तुम्ही गैरहजर राहिला तर तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद करायचे आणि जे वेटिंग लिस्ट मधले विद्यार्थी त्यांची जागी तुम्हाला तुमच्या जागी त्यांना घेण्यात येईल. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये दिलेले आहे. उमेदवारांना बोलण्यात आलेले दिनांक आणि या वेळेत उपस्थित राहावे. उमेदवारांनी खालील नमूद सूचनाचे पालन करावे. तर सूचना काय आहेत तर मित्रांनो, उमेदवारांनी त्यांना बोलण्यात आलेल्या दिनांकास व नमूद वेळेस कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहणे आवश्यक राहील. आवेदन पत्राची एक प्रत सोबत आणणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो तुमचा तिथं असणे गरजेचे आहे. 2 पासपोर्ट साईजचे फोटो आणण्याची तुमच्याकडे 2 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक म्हणजे असणे गरजेचे आहे. उमेदवारांना ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोग ह्याच्यापैकी तुमच्याकडे कुठलं तरी एक ओळखपत्र जेणेकरून तुमच्याकडे पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तिथं प्रवेश दिला जाईल. आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रमाणपत्रासह एक छायांकित प्रतीचा संच सोबत असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटची एक झेरॉक्सचा प्रत म्हणजे तुमच्याकडे एक फाईल तुमच्याकडे तयार पाहिजे. उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या कागदपत्र संच सोबत घेऊन यावे. तर तुम्हाला कुठली कुठली कागदपत्र दिले तुम्हाला सांगतो. तर शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असलेल्या 10वी-12वी पदवीधर जे तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये सादर केले, जेणेकरून तुमच्याकडे 10वी किंवा 12वी किंवा पदवीधर किंवा पदविका ह्याच्या संदर्भात कुठलेही तुमच्याकडे गुणपत्र असणं आवश्यक आहे. जन्मतारखेबाबत शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माची नोंद असलेला दाखला प्रत ह्याच्यापैकी एक कुठलं तर पाहिजे. जर तुम्ही मागासवर्गीय असाल म्हणजे तुम्ही आरक्षणाचा जर लाभ घेतला असेल, तुमच्याकडे उमेदवारांना बाबतीत मागासवर्गीय असलेल्या सक्षम अधिकरणाचे निर्गमित केलेले विहित नमुने प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट म्हणजे असणे गरजेचे आहे. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांना बाबतीत ज्या उमेदवाराकडे संबंधित जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तरी पूर्णपणे तुम्हाला माहिती दिलेली आहे मित्रांनो. ही 21 तारखेला आपण जे जे कागदपत्र ज्या विद्यार्थ्यांना बोलण्यात आलेलं आहे कागदपत्र पडताळणीसाठी जे विद्यार्थी तर हजर राहू शकता आणि तुमचे पोलीस भरतीचे वर्दीचे स्वप्न आहे तुम्ही साक्षात उतरवू शकता. तर बघा, आणखीन महत्वाचा मुद्दा आहे संगणक हाताळणी प्रमाणपत्र म्हणजे MACITचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे, जेणेकरून तुम्ही आता पूर्ण तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जर तुम्ही खोटे नाटे जर डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर तुमच्याकडे ते असणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्हाला कागदपत्र पडताळणी तुम्हाला प्रक्रियेतून बाद करण्यात येतं. हे देखील लक्षात घ्या. आणि पोलीस भरती संदर्भात आता ही पोलीस चालक शिपाई मुंबई पोलीस चालक शिपाई जे कागदपत्र पडताळणी आणि मुंबई पोलीस शिपाई कॉन्स्टेबल ह्याचा जो कट ऑफ आहे तो कधी लागणार आणि म्हणजेच वेटिंग लिस्ट कधी उघडणार हे देखील तुम्हाला पुढील माहितीमध्ये बघायला मिळणार आहे. तर बघा, संपूर्ण माहिती मला पूर्णपणे व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. हे तुम्हाला पूर्णपणे डॉक्टर श्रीकांत परोपकारी पोलीस उप-आयुक्त मुख्यालय 2 पोलीस आयुक्त मुंबई यांचे कार्यालय यांचा पूर्णपणे हे तुम्हाला बोलण्यात आलेलं आहे. तर पूर्णपणे माहिती दिलेली आहे. पोलीस शिपाई पदावर नियुक्त उमेदवारांना भरून द्यावयाच्या साक्षांकन नमुना हा जो तुमच्याकडे नमुना असणार आहे, अशा प्रकारे फॉर्म असणार आहे.
हा जो बघा फॉर्म बघून बघून घ्या. अशा प्रकारे कागद पडताळणीसाठी तुमच्याकडून फॉर्म भरून घेतला जातो. तुमचं नाव आडनाव इंग्लिश मराठीमध्ये लिहायचं असतं, घरचा पत्ता, त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणातून आहात, आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड का असलेले, राष्ट्रीयत्व, त्यानंतर जन्मतारीख, उच्च माध्यमिक शिक्षण हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तिथे पूर्णपणे माहिती लिहू शकता. वडिलांचे मूळ गाव म्हणजे तुमचे जे राहते गाव आहे ते तुम्ही तिथे लिहू शकता. धर्म, तुमचा धर्म जो आहे तो तिथे लिहू शकता. अशा प्रकारे फॉर्म तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि संपूर्ण आपल्यापुढे माहिती येत असते. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला किती भाऊ, किती बहीण, किती मुलगा मुलगी कोण असेल ते तुम्ही ते लिहू शकता. शाळेचे नाव, महाविद्यालयाचे नाव, पूर्ण पत्ता, ज्यावेळेस तुम्ही शाळा सोडल्याचा दिनांक, संपूर्ण ह्याच्यामध्ये माहिती लिहायची. अशा प्रकारे फॉर्म बघून घ्या, कारण की जेव्हा तुम्ही तिथं भरती प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणीसाठी जाणार किंवा भविष्यात जे विद्यार्थी जाणार असतील त्यांच्यासाठी ही माहिती पूर्णपणे असणार आहे. आता पोलीस भरती लवकरच होणार आहे मित्रांनो, हे देखील लक्षात घ्या. पोलीस भरती जाहिरात लवकरच आपल्यापर्यंत बघायला मिळणार आहे. आता बघा, हा जो फॉर्म आहे मी तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे, पूर्णपणे फॉर्मची माहिती तुम्हाला बघायला मिळते. यापूर्वी तुम्ही कधी अटक करण्यात आले होते का, जेव्हा तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. इथं बघा सरळ भाषेत लिहिलेलं आहे, यापूर्वी तुम्हाला कधी अटक करण्यात आली आहे का. म्हणजे तुम्ही क्रिमिनल असाल तर तुम्ही हो किंवा नसाल तर नाही अशा प्रकारे उल्लेख करायचा. जर असाल तर तुमचा कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्ही तिथं भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकता. तर अशा प्रकारे पूर्णपणे माहिती दिली आहे. तुम्ही विवाहित आहात का, ती पूर्णपणे हा फॉर्म बघा, किती पानाचा फॉर्म आहे, किती प्रश्न आहे ती तुम्ही बघू शकताय. तर अशा प्रकारे फॉर्म आहे. त्यानंतर तुमचं ते उमेदवाराची सही, तुमची सही, ओळखपत्र, प्रमाणपत्र, म्हणजेच एक राज्य, केंद्र शासनाचे राजप्रती अधिकारी, संसद किंवा म्हणजे पूर्णपणे माहिती तुम्हाला दिलेली आहे. पोस्ट मास्टर तुमच्या कोण आहे, त्यानंतर संपूर्ण अर्ज तुम्हाला दिलेला आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती लिहायची आणि तोच अर्ज इंग्लिशमध्ये देखील आहे. तर अशा प्रकारे आता बघा, प्रतिज्ञापत्र तुमच्याकडून बघून लिहून घेतलं जातं. महाराष्ट्र नागरिक सेवा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र बघू शकताय. तर तुमचे नाव, चेस्ट नंबर काय होता, तुमचं पोलीस शिपाई पदासाठी मी माझा अर्ज दाखल केलेला आहे. आज रोजी मला या संख्या इतके मुले आहेत, म्हणजेच तुम्हाला किती मार्क पडले किंवा तुमचे जर लग्न झालं असेल तुम्हाला किती मुलं आहेत, काय आहेत, संपूर्ण माहिती दिली आहे. त्यानंतर स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र, म्हणजे तुमचं स्वयं घोषणापत्र आहे. म्हणजे तुमचा पूर्णपणे गावाचे नाव काय काय असणार आहे ती संपूर्ण माहिती दिली आहे. तर कागदपत्र पडताळणीसाठी पोलीस शिपाई यासाठी बघा किती विद्यार्थ्यांना कट ऑफ लागला होता आणि कशा प्रकारे EWS 124 मार्काचे कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर जनरल 24 कॅटेगरी, अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. निवड समाविष्ट करण्यायोग्य कागदपत्र पडते बघा, अशा प्रकारे ह्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी असणार आहे. यांची नावं देखील दिलेली आहेत. तर बघा, अनिकेत अरुण जाधव, तुषार अरुण शिंदे, संकेत रामदास वाणी, अशा प्रकारे प्रवीण प्रकाश, अशा प्रकारे पूर्णपणे ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. तर ही पूर्णपणे आपला जो आहे तो परिपत्रक आहे ते वेबसाईटला अपलोड केलेलं आहे आणि तुम्ही ती बघून घेऊ शकताय. तर आता त्यानंतर आपण बघायचं की पोलीस शिपाई पदासाठी ही जो माहिती कागदपत्राने पडताळणी बरोबर ही आहे तुम्हाला बघायला मिळालेली आहे. आणि आता पूर्णपणे अर्ज बघितलेला. आता ही वेटिंग लिस्टला जे राहिलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. वेटिंग लिस्ट कधी उघडणार, कारण की वेटिंग लिस्टसाठी जे विद्यार्थी आहेत आणि मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांची वेटिंग लिस्ट कधी उघडणार हे देखील लक्षात घ्या, कारण की ह्या महिन्यामध्ये वेटिंग लिस्ट उघडू शकते. कारण की आता पोलीस भरतीची प्रक्रिया ही पूर्णपणे संपत आलेली आहे. राहिले फक्त आता जे जे कॉन्स्टेबल मुंबई शहरसाठी जे कॉन्स्टेबल आहे त्यांची वेटिंग लिस्ट जे विद्यार्थी आहेत त्यांचं एकदा कागदपत्र पडताळणी झाली, जेव्हा त्यानंतर नवीन पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, जर आपले युट्यूब चॅनल नवीन असेल तर आज आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात पूर्णपणे अपडेट व पूर्णपणे माहिती बघायला मिळेल. आणि आपले चॅनल जे आहे ते फक्त पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षे संदर्भात पूर्णपणे व्हिडिओ अपलोड करत असते आणि तुम्हाला पूर्णपणे माहिती ही देत असतो, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला माहिती जी आहे ती परिपूर्ण बघायला मिळेल. धन्यवाद.